आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मनोज जरांगेंचं अटक वॉरंट पुणे कोर्टाकडून रद्द, कोर्टाचा अवमान होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या जरांगेंना सूचना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिल्लोडमध्ये जोरदार स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून लाभार्थी महिलांना धनादेश वाटप, कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड गर्दी। मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, सिल्लोड दौऱ्यावर असताना शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। सरकारला हिंदू मतं मिळवण्यासाठी योजना आखाव्या लागतात, निवडणुकीला 2 महिने शिल्लक, निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, संजय राऊतांची टीका। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर, मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहणं आणि बोलणंही टाळलं, तर देशमुख आणि बावनकुळेंमध्ये मात्र संवाद। संभाजीराजे छत्रपतींवर एकेरी बोलणं हा राजघराण्याचा अपमान, संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध, जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली।